नाही, आपण बघितलं असेल की साधारण फॉर्म भरायलाच आदरणीय नारायणप्पा आमच्या सोबत होते, बाबासाहेब देशमुख जी आमच्या सोबत होते, त्यानंतर जानकर साहेबांची भूमिका अशी काय मला माहिती नाही, त्यांच्या यांच्यातला तो विषय आहे, परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि पलीकडे जाऊन बघितलं, अभिजितजींचा मला फोन आलता की भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केलेली आहे. मला हे सगळ्या लोकांनी आमच्या सोबत आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी का घेतला हे त्यांना माहिती असावं, परंतु ज्यांच्या जवळून ही लोक आज बाजूला होत आहेत, किंबहुना या उमेदवारीच्या कडे पाठ फिरवत आहेत, याचं आत्मपरीक्षण ज्यांनी ही निवडणूक लावली त्यांनी केलं पाहिजे. काय जादू होणार आहे आकडेवारीमध्ये? मी तुम्हाला सांगतो, 22 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अदृश्य शक्ती कुणाच्या पाठीशी आहे? माझ्याकडे अदृश्य शक्तीच नाही आहे, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे. अदृश्य काय असायचं कारण आमच्याकडे दृश्य शक्ती आहे. मी आपण बघितलं असेल की एखादं दुसरं तिसरं मत सुद्धा एका मतदारसंघात मिळवायला अडचणी अशी परिस्थिती आहे, आणि सगळे ओपन आहेत. असं कोण मागं येऊन किंवा असं लपून छपून कोणच नाही. त्यामुळं माझ्याकडे अदृश्य शक्ती नाही, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे, आणि ती परिस्थिती बघूनच आम्ही